राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा वादात सापडले. औरंगजेब क्रूर किंवा हिंदू द्वेष्टा नव्हता असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं. औरंगजेब क्रूर नव्हता असं वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना औरंगजेबाचा अचानक पुळका का आला असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय. मात्र या संदर्भात आपल्याकडून चूक झाली आहे असं लक्षात येताच आव्हाड यांनी तडकाफडकी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. अर्थात ही सारवासारव करताना सुद्धा आव्हाड यांच्याकडून आणखीन एक चूक झाली. औरंगजेबाचा मृत्यू हा नगरच्या भिंगारमध्ये झालेला असताना आव्हाड यांनी औरंगजेबाचा मृत्यू औरंगाबादमध्ये झाल्याचं वक्तव्य केलं. एकूणच आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांचा इतिहासाचा अभ्यास कच्चा असल्याचंच दिसून येत आहे. त्यांना बहादूरगडावरती पहिल्यांदा नेण्यात आलं, त्यांचे डोळे काढण्यात आलं. बाजूला विष्णूचं मंदिर आहे. अफजल खान जर एवढा आपला औरंगजेबवर एवढा क्रूर आणि हिंदुद्वेष्टा म्हणजे जे काय म्हणायचंय ते, त्यांनी विष्णूचं मंदिरही तोडलं असतं. तिथनं त्यांना तुळापूरला नेण्यात आलं आणि मग जे पुढे काय झालं ते इतिहास तुमच्या डोळ्यासमोर आहे. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामध्ये औरंगजेबासारखा क्रूर सुलतान ह्याला एकदाही यश मिळू शकलं नाही. म्हणजे शेवटी औरंगजेबाचा मृत्यू दिल्लीला न होता औरंगाबादला झाला. त्यांनी अनेकदा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर, संभाजी महाराजांच्या स्वराज्यावर क्रूर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेक सुफी संतांच्या हत्या केल्या, अनेक देवळं पाडली. असं तर नवीन इतिहास लिहिलेला. तर मी ह्या निमित्ताने एक सांगतो की तुम्ही म्हणाल तो इतिहास असं नाही चालणार. इतिहास जो आहे तो इतिहास. त्यामुळे तुम्ही काही म्हणा, तुम्ही जे म्हणता ते म्हणणारे थोडे, तुम्ही जे म्हणता ते दाखवणारे थोडे, पण तुम्ही जे म्हणताय चूक म्हणणारे करोडो लोक आहेत. निर्दयतेचं आणखी कोणतं उदाहरण राष्ट्रवादी पक्षाला हवंय? हे जे सगळं चाललंय ना, हे राष्ट्रवादी पक्षाचं ठरवून चाललंय. औरंगजेबाचा एका ठिकाणी उदो उदो करायचा आणि दुसऱ्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना कुठेतरी कमी लेखायचं. राष्ट्रवादी पक्षाने एक गोष्ट लक्षात ठेवावी, या महाराष्ट्राच्या भूमीत उदो उदो फक्त संभाजी राजांचा, छत्रपती शिवरायांचा होईल, औरंगजेबाचा कधीच होणार नाही. कदाचित आव्हाड साहेबांसाठी वेगळा इतिहास कोणीतरी लिहिला असेल. इतिहासाबद्दल सुद्धा अनेक मतांतरे आहेत. फक्त आपल्याला सोयीचा इतिहास एवढाच अभ्यास आव्हाड साहेबांनी केला असेल. मुळात अशा पद्धतीने औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं योग्य नाही आहे. प्रत्येक हिंदू धर्मीयाने या गोष्टीचा निषेध करणं गरजेचं आहे. छत्रपती संभाजीराजे स्वराज्य रक्षक की धर्मवीर या संदर्भात अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकारण चांगलंच तापलंय आणि याच वक्तव्याचे राज्यभरात सर्वत्र पडसाद उमटत आहेत. अजित पवार यांच्या वक्तव्याच्या विरोधात भाजपनं राज्यभरात आंदोलन केलं, निदर्शनं केली. पुणे, बारामती, सातारा, नाशिक, शिर्डी, जळगाव, यवतमाळ यासह राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. यावेळेला अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली गेली. पुण्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर नाशिकमध्ये अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. जालन्यात सुद्धा भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक होते असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. यानंतर सत्ताधारी आता आक्रमक झाले. भाजपनं राज्यात ठिकठिकाणी अजित पवार यांच्या विरोधात आंदोलनं केली, तर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही आता या वादात उडी घेतली. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरून आता चांगलंच राजकारण पेटलंय.
छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक होते असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलाय. भाजपनं राज्यभरात अजित पवारांविरोधात आंदोलन केलं. ठाण्यातील भाजप मध्यवर्ती कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात भाजप आमदारही सहभागी झाले होते. जे अजितदादांनी संभाजी महाराजांबद्दलचं वक्तव्य केलंय ते निश्चितपणे निषेधार्थ आणि निंदनीय आहे. आज त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळेजण या इकडे उतरलेलो आहोत. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात खूप ज्येष्ठ आहेत, परंतु सगळीकडे ते लोकांना ब्रह्मज्ञान शिकवत असतात आणि स्वतः कोरडे पाषाण असतात. ही काही पहिली वेळ नाही आहे. मला वाटतं यांची सत्ता गेल्यामुळे यांचा पाय पण घसरलाय आणि जीभ पण घसरलेली दिसते आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केवळ ठाणेच नव्हे तर पुण्यातही भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. इकडे नाशिक शहरातील रविवार कारंजा परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. वक्तव्यावरून भाजपनं अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली. अजितदादा पवार हे कायमच असे वादग्रस्त वक्तव्य करतात. संभाजीराजेंचा अवमान करून त्यांनी सर्व महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, नाहीतर त्यांच्या विरोधी पक्षनेतेपदाचा त्यांनी राजीनामा द्यावा. त्यावरून निर्माण झालेल्या वादात आता संभाजीराजे छत्रपती यांनी उडी घेतली आहे. पवारांनी वक्तव्य मागे घ्यावं अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. माझा उलट त्यांना सूचना ही राहील की कुठलेही ऐतिहासिक संदर्भ, ऐतिहासिक घटना जर बोलायची असेल तर त्याचा अभ्यास पूर्ण केल्याशिवाय आपली प्रतिक्रिया देऊ नये. आणि म्हणून अजित पवारांनी जे स्टेटमेंट केलं हे साफ चुकीचं आहे. अलीकडच्या काळात महापुरुषांविषयीच्या वक्तव्यावरून वादाची जणू मालिकाच सुरू झाली आहे. अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून आता नव्या राजकीय वादाची ठिणगी पडली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान अजित पवार यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी नेत्यांनी सुद्धा घणाघाती टीका केली. अधिवेशनामध्ये महापुरुषांच्या बाबतीत चुकीचं वाक्य किंवा त्यांचं अपमान होण्यासंदर्भात ठराव मांडला. त्याच्यावर एवढी मोठी चर्चा झाली. पूर्ण अधिवेशनामध्ये त्याचा गाजावाजा झाला आणि अधिवेशन संपल्यानंतर ठराव मांडणाऱ्या व्यक्तींनीच धर्मवीर संभाजीराजे महाराजांच्या बद्दल ते धर्मवीर नाहीत असा उल्लेख केला. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सकाळी देखील महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात अजित पवारांच्या निषेधाच्या सभा आहेत. मंठा या ठिकाणी उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आम्ही निषेध सभा घेणार आहोत. कोणी काही म्हणत असलं तरी संभाजीराजे हे आमचे धर्मवीर आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये त्यांचं कमी लेखणं मला तरी वाटतं ही चुकीची बाब आहे. की धर्मवीर ते नव्हते अशा पद्धतीचं बोलणं अजितदादांना बोलणं उचित वाटत नाही. संभाजीराजेंना केवढ्या लालसा दिल्या गेल्या, डोळे काढले गेले, केवढा छळ केला त्यांचा, तरी त्यांनी आपला धर्म सोडला नाही. ते धर्मवीर आहेत, धर्मवीरच राहणार. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. भारतीय जनता पक्षानं 2024च्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राकडून लोकसभेत जास्तीत जास्त जागा जिंकण्याची भाजपची रणनीती आहे. त्यामुळे आता चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांना प्रोजेक्ट केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुनगंटीवार आता केंद्रीय राजकारणात जाणार का याची चर्चा सुरू झाली. भाजपचं मिशन मुनगंटीवार पूर्ण करणार. चंद्रपुरातून लोकसभेच्या मैदानात उतरणार. अध्यक्षांच्या सभेत मुनगंटीवार प्रोजेक्शन. धानोरकरांविरोधात अहिरांऐवजी मुनगंटीवार. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या लोकसभा प्रवास योजना या लोकसभा निवडणूक पूर्व अभियानाच्या सभेतली ही चित्रफीत. खरं तर चंद्रपूर मतदारसंघातून माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर मैदानात उतरतात.
पण आता हेच मैदान मुनगंटीवारांसाठी सजवलं जात असल्याचं पाहायला मिळतंय. दोन 2019च्या लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात पराभव झालेला त्या मतदारसंघावर सध्या भाजपनं लक्ष केंद्रित केलंय. यात महाराष्ट्रातील चंद्रपूरचाही समावेश आहे. 2019 मध्ये काँग्रेसनं चंद्रपूर हा एकमेव मतदारसंघ जिंकला होता. काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी भाजपच्या हंसराज अहिर यांच्यावर विजय मिळवलेला. तब्बल 45,000 मतांनी राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव झालेला. हाच पराभव विजयात परावर्तित करण्याकरता आता भाजपनं थेट महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मैदानात उतरवण्याची तयारी केल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेसच्या ताब्यात गेलेला एकमेव मतदारसंघही हिसकावण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे आणि स्वतः मुनगंटीवारांनीही चंद्रपूर जिंकण्याचा निर्धार बोलून दाखवलाय. कि आने वाले दिनों में महानगर पालिका हो, जिला परिषद हो, विधानसभाएं हो, विधान परिषद हो, लोकसभा हो, जब जब भारतीय जनता पार्टी का प्रत्याशी चुनाव में खड़ा होगा, जीत सत्य की होगी, जीतेगा भारतीय जनता पार्टी. खरं तर चंद्रपूर जिंकत भाजपचा काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करण्याचा डाव आहे. पण काँग्रेसनं मात्र भाजपची इच्छा पूर्ण होणार नाही असा दावा केलाय. आपली पाठ आपण ठोठावी अशी परिस्थिती आज भाजपची आहे. त्यामुळे त्यांनी घोषणा काय केल्या, त्यांनी काय बोलावं, मोटिवेट करायला आपल्या कार्यकर्त्यांना हे त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण चंद्रपूर जिल्ह्याची परिस्थिती आज आपण पाहिली तर ती भाजपच्या विरोधात आहे. भाजपनं महाराष्ट्रात मिशन 45 जाहीर केलंय. त्यामुळे आधी 22 जागा जिंकणाऱ्या भाजपसमोर अतिरिक्त 23 जागा जिंकण्याचं आव्हान आहे. अशा वेळी एक एक जागा महत्वाची ठरते. त्यामुळेच आता विदर्भातील दिग्गज नेते असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना भाजप लोकसभेच्या रणांगणात उतरवतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे औरंगाबादमध्ये जे.पी. नड्डा यांच्या सभेला पंकजा मुंडे यांनी उपस्थिती लावली खरी, मात्र अवघ्या 60 सेकंदात म्हणजे 1 मिनिटात पंकजा मुंडे यांनी आपलं भाषण आटोपलं. त्यामुळे पंकजा मुंडे पुन्हा एकदा नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. आधीच या सभेसाठीच्या निमंत्रण पत्रिकेवर पंकजा मुंडे यांचं नाव नसल्यानं राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. त्यामुळे पंकजा या सभेला उपस्थित राहणार की नाही याबद्दल सुद्धा चर्चा होती. मात्र पंकजा मुंडे सभेला उपस्थित राहिल्या, पण सभेत केवळ 60 सेकंदाच्या भाषणात पंकजा मुंडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. पंकजा यांना भाषणासाठी फक्त 2 मिनिटांचा वेळ देण्यात आला होता आणि त्यामुळेच त्या नाराज असल्याचं बोललं जात आहे. नमस्कार. आज आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी यांना ऐकण्यासाठी आपण सर्व आलेलो आहात आणि पक्षाचा आदेश शिरसावंद मानण्याचे संस्कार माझ्यावर झाल्यामुळे आदरणीय जे.पी. नड्डांच्या प्रोटोकॉलमध्ये जे भाषण होते त्यामध्ये जास्तीची अधिकची वाढ होऊ नये याची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे. म्हणून मी आपला भाषणाचा वेळ बिलकुल आपला घेणार नाही. फक्त मी नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देते आणि जे.पी. नड्डाजी हे नववर्षाच्या निमित्ताने पहिल्यांदा ज्या लोकसभा आपण कधीही लढलेलो नाही त्या लोकसभांना लढून जिंकण्याचा संकल्प घेऊन आपल्या शहरामध्ये आले आहेत. त्यांचा आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून, आत्ता हात वर करा, टाळ्या वाजवा आणि एक घोषणा माझ्या बरोबर द्या. भारतीय जनता पार्टीचा, भारत माता की. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वळूयात पुढच्या बातमीकडे. संजय राऊत यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षावर हल्लाबोल केलाय. दोन्ही गट एकत्र यावे असं वाटणाऱ्यांनी आधी आत्मपरीक्षण करायला हवं. दीपक केसरकर यांनी जे विधान केलंय त्यावरून त्यांच्या गटात आणखीन काही गट निर्माण झाल्याचं दिसतंय अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. हे सरकार जास्त काळ टिकणार नाही आणि हा गटही टिकणार नाही याचा पुनरुच्चार त्यांनी केला. यापैकी बरेच लोक भाजपात जातील आणि तेच अंतिम ध्येय असल्याचंही संजय राऊत यांनी नमूद केलं. पण राऊत यांच्या या वक्तव्यावर शिंदे समर्थक आमदारांनी जोरदार प्रतिक्रिया दिली.
दीपक केसरकरांना वाटतंय दोन्ही गट एकत्र यावेत असं त्याचं आता त्यांनी आत्मपरीक्षण केलं आणि त्या आत्मपरीक्षणानंतर त्यांच्याकडून हे विधान बाहेर पडतंय. म्हणजे त्यांच्या गटामध्ये अजून काही गट निर्माण झाले आणि तिथे टोळी युद्ध सुरू आहे ही आमची माहिती आहे. कालच तुम्ही अब्दुल सत्तारांचं जे मंत्री आहेत ऐकलं असेल की माझ्याच गटातले लोक माझ्या विरुद्ध माझा कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम करतायत. ह्याच्यावरून काय ते तुम्ही स्पष्टपणे समजून घ्या. आमच्या भाजप सेनामध्ये किंवा आमच्या 50 आमदारामध्ये कुठलंही टोळी युद्ध नाही आहे आणि त्यांना असं वाटतं की यांच्यामध्ये टोळी युद्ध व्हावं, पण त्यांचं हे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही. एकनाथ शिंदे साहेब आमच्यातले काय गैरसमज असतील ते दूर करतील आणि काही टोळी युद्धाचा वगैरे काही भाग नाही. आणि भाजपचं 145 मिशन आहे, आमचं पण 100चं मिशन आहे. आणि ज्यावेळेला आम्ही भाजप सेना म्हणून ज्यावेळेला आम्ही 245 पर्यंतचा टप्पा गाठू त्यावेळेला संजय राऊतांना भांडी धुंडी घासायचंच काम शिल्लक राहणार आहे, बाकी त्याला काही काम शिल्लक राहणार नाहीये. जर 145 असेल त्याच्यामध्ये शिंदे गट कुठे आहे? मग भाजपचे 145 असेल मग शिंदे गटाचे लोक आहेत ते का धुणीभांडी करायला ठेवणार का? याचा अर्थ भारतीय जनता पक्षाच्या पायरीवरही यांना कोण उभं करत नाही. ही तात्पुरती तडजोड आहे. संजय राऊत हे ज्योतिषी सुद्धा आहेत आणि तसं प्रचंड महाराष्ट्रातलं मोठं व्यक्तिमत्व आहे. मला असं वाटतंय 288 जागा आहेत. भारतीय जनता पक्ष असं म्हणत असेल की आमच्या 145 येणार, तर त्यामध्ये आमच्या आणखीन जर 50 मिळाल्या तर ती संख्या किती होते? तेवढीच संख्या येईल. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना असं गृहीत धरायला हरकत नाही. त्यामुळे ते म्हणतात ते बरोबर आहे. साधारणतः 200च्या दरम्यान ह्या जागा भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे येतील असा यांनाच विश्वास आहे संजय राऊतांना. बाकी राहतो भांडी घासण्याचा विषय. मला असं वाटतं ते आता तेच काम करतायत आणि ते आणखीन कोणीतरी करावं अशी त्यांची इच्छा असेल तर आणखीन शोधा म्हणावं. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय झाल्यानंतर आता अहमदनगरच्या नामांतराची मागणी जोर धरू लागली. पण हा जोर स्थानिक स्तरावरून नव्हे तर थेट अधिवेशनात दिसलाय आणि शहरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. दुसरीकडे अहमदनगरच्या ऐवजी कोणतं नाव ठेवावं यावरून सुद्धा राजकीय रस्सीखेच सुरू झाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर की अंबिका नगर? अहमदनगरच्या नामांतरावरून राजकारण, अधिवेशनातील मागणीनंतर हालचाली सुरू. स्थानिकांमध्ये मात्र नामांतरावरून संभ्रम. अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत केल्यानंतर आता हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. नामकरणाचे प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. अनेक दिवसाची आता संभाजीनगरची मागणी आहे, नगर शहराच्या नामकरणाची मागणी आहे. मला वाटतं जनतेच्या भावनेचं आदर सरकार निश्चितपणे करेल, परंतु काळाच्या ओघामध्ये असे निर्णय करताना सर्व गोष्टीचा विचार करूनच निर्णय करावा लागतात. पण सरकार मला वाटतं त्यामध्ये या बाबतीमध्ये सकारात्मक आहे असं मी सांगितलं. खरं तर सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरेंनी औरंगाबादमध्ये अहमदनगरचं अंबिकानगर नामांतर करण्याची मागणी केली होती. पण आता पडळकरांनी विधान परिषदेत मागणी केल्यानंतर मंत्री दीपक केसरकर यांनी देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामांतराबाबत सकारात्मकता दाखवली आहे. आता या संदर्भात अहमदनगर महापालिकेला पत्रही देण्यात आलंय. अंबिका नगर की पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर यावरून राजकारण सुरू झालेलं असलं तरी स्थानिक नेते मात्र सावध प्रतिक्रिया देत आहेत. अहिल्यादेवींनी समाजासाठी आणि हिंदू धर्मासाठी खूप मोठं काम केलं. अशा अहिल्यादेवीचं नाव अहमदनगरला देण्यात यावा ही मागणी रास्त आहे. गोपीचंद पडळकर यांचं फारसं गांभीर्यानं घेऊ नये अशी सध्याची महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. नाव जिल्ह्याचं किंवा शहराचं काय असावं हा मुद्दा एक असेलही, मात्र या शहराचा आणि जिल्ह्याचा विकास हा नागरिकांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा हे लक्षात घेतलं पाहिजे. अहमदनगरच्या नामांतरावरती आता शासन स्तरावरून पहिल्यांदा हालचाली सुरू झाल्यानं या घाई संदर्भात शहरात चर्चा सुरू झाली आहे. आता सरकारच्या हालचालींना महापालिका स्तरावरून कसा प्रतिसाद मिळतो
अहमदनगर ऐवजी आता कोणत्या नावाला पसंती मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। काय झाडी, काय हॉटेल, काय डोंगर, सगळं ओकेमध्ये। यामुळे चर्चेत आलेले शिंदे गटाचे फायरब्रँड नेते शहाजीबापू पाटील सध्या एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आले। शहाजीबापू पाटील यांनी 1-2 नव्हे तर तब्बल 9 किलो वजन कमी केलंय। बंगळुरू इथे हॅपीनेस कार्यक्रमात पंचकर्म उपचार घेतल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात वजन कमी केल्याचं दिसलंय। त्यांनी स्वतःमध्ये केलेला हा बदल अनेकांना आश्चर्याचा धक्का देणार आहे। गेली 10 दिवस मी बेंगलोरमध्ये श्री रविशंकर यांच्या आश्रमात सुदर्शन क्रिया आणि पंचकर्म करण्यासाठी आलो होतो। पहिली 5 दिवस त्यांनी पंचकर्मच्या सर्व क्रिया केल्या। वजन चांगल्या प्रकारे कमी होत आहे। बोलूयात पुढच्या एका मोठ्या बातमीकडे। मोदी सरकारनं 2016 मध्ये घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिलाय। केंद्र सरकारनं घेतलेला नोटबंदीचा निर्णय हा न्यायालयानं वैध ठरवलाय। केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या एकूण 58 याचिका न्यायालयानं फेटाळून लावल्यात। सुप्रीम कोर्टानं नोटबंदी ठरवली वैध। नोटबंदीत अनियमितता नसल्याचा निर्वाळा। नोटबंदीवरच्या 58 याचिका कोर्टानं फेटाळल्या। 8 नवंबर 2016 की रात्रि को 12 बजे से वर्तमान में जारी 500 रुपए और 1000 रुपए के करेंसी नोट लीगल टेंडर नहीं रहेंगे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2016 मध्ये नोटबंदी केली। या नोटबंदीला आव्हान देणाऱ्यांना सुप्रीम कोर्टानं चांगलंच फटकारलंय। नोटबंदी अयोग्य होती असा दावा करणाऱ्या 58 याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्या। नोटबंदी करण्याआधी केंद्र आणि आरबीआय मध्ये 6 महिने चर्चा झाली असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय। 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्यामागे एक निश्चित रणनीती होती असं निरीक्षण नोंदवण्यात आलंय। सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की याच्यावरती जे आरबीआयने गाईडलाईन्स दिल्या होत्या त्याही योग्य आहेत आणि गाईडलाईनप्रमाणेच बाकीच्या गोष्टी पण फॉलो झाल्या होत्या आणि म्हणूनच कोर्टाने पण या संदर्भात हेच म्हटलेलं आहे की आरबीआयने ज्या काही गाईडलाईन्स दिलेल्या असतील त्याच्या तरतूद पूर्ण केलेल्या आहे। नोटबंदीवर टीका करणाऱ्यांना ही चपराक असल्याचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। नोटबंदी करताना त्यांच्या मनामध्ये एकच भूमिका होती की या देशामध्ये जो ब्लॅक मनी आहे हा ब्लॅक मनी यातून नष्ट व्हावा, देशाची इकॉनॉमी ही विकासाच्या प्रगतीच्या उन्नतीच्या दिशेने वेगाने जावी या दृष्टीने माननीय मोदीजींनी प्रयत्न केला। नेटवर्क 18चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांना त्यावेळी मोदींनी दिलेल्या मुलाखतीतही मोदींनी नोटबंदीबाबत स्पष्ट भूमिका मांडली होती। 30 तारीख के बाद अगर मैं कोई कठोर कदम उठाता हूं तो कोई मुझे दोष नहीं दे सकता है। देश की गरीब जनता का पैसा है, इसको लूटने का अधिकार किसी को नहीं है और ये मेरा कमिटमेंट है। मैं पूरी ताकत से लगा हूं और कोशिश जारी रखूंगा। मोदींनी नोटबंदी करून देशातली समांतर काळी अर्थव्यवस्था मोडीत काढली। मोदींचा हा मास्टर स्ट्रोकच होता यावर सुप्रीम कोर्टानं एक प्रकारे शिक्कामोर्तब केलंय। नवी दिल्लीहून प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या। उर्फी जावेद आपल्या विचित्र स्टाईल स्टेटमेंटमुळे नेहमी चर्चेत असते, पण उर्फी अश्लील पद्धतीनं सार्वजनिक ठिकाणी कपडे परिधान करत असल्याची टीका भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आणि थेट तिला अटक व्हावी यासाठी मुंबई पोलिसात तक्रार सुद्धा दाखल केली। पाहूयात एक खास रिपोर्ट।
सोशल मीडियावर सातत्यानं सक्रिय असलेली उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्ससाठी कायम चर्चेत असते. तिनं घातलेल्या चित्रविचित्र कपड्यांसाठी तिला सोशल मीडियावर नेहमीच ट्रोलही केलं जातं. मुंबईच्या रस्त्यांवरून चित्रविचित्र कपड्यांमध्ये बिनधास्त वावरणारी उर्फी आता राजकारण्यांच्या रडारवर आली आहे. 2022 मध्ये सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत असणाऱ्या उर्फीवर नवीन वर्षात नवं संकट ओढावलंय. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर कारवाई करण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे केली आहे. तसंच त्यांनी उर्फीला थेट इशारा दिलाय. आता तर पोलिसांना सांगितलंय, तक्रार केलीये, मी स्वतः त्याचा फॉलोअप करते. आज ट्विट केलंय, उद्या मला जर कुठे भेटली तर तिथे थोबडवीन पहिल्यांदा आणि नंतर ट्विट करीन. काय व्हायचं ते होऊ द्या. व्यक्ती स्वातंत्र्य स्वगायला आहे, आम्ही त्याचा सन्मान करतो. पण म्हणून तुम्ही काय नाममात्र कपडे घालून रस्त्यावरती फिरायचं? सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीचे चाळे आम्ही चालू देणार नाही. तर दुसरीकडे चित्रा वाघ यांच्या इशाऱ्यावर उर्फीनं ट्विट करत पलटवार केलाय. मला ट्रायल किंवा हा मूर्खपणाच नकोय. जर तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची संपत्ती जाहीर केली तर मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे. एक राजकारणी किती आणि कुठून पैसा कमावतो हे आधी जगाला सांगा. वेळोवेळी तुमच्या पार्टीतील काही पुरुष कार्यकर्त्यांवर शोषणाचे आरोप झाले, याविषयी तुम्ही कधीच काही करताना दिसल्या नाहीत. विचित्र फॅशनमुळे उर्फी जावेद नेहमी चर्चेत असते. तिनं फॅशन म्हणून परिधान केलेल्या प्रत्येक कपड्याची सोशल मीडिया तसंच माध्यमांकडूनही दखल घेतली जाते. मात्र आता चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर तिच्यावर पोलीस कारवाईची टांगती तलवार आहे. तर चित्रा वाघ यांच्या इशाऱ्यानंतरही उर्फी जावेदची बिनधास्त अदा पाहायला मिळणार का, हेही बघणं. कपडे आणि उर्फी. बोलूयात पुढच्या बातमीकडे. शीजांच्या कुटुंबियांच्याकडून तुनिशा शर्मावर धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकण्यात येत होता असा आरोप तुनिशाच्या आई वनिता शर्मा यांनी केला होता. तर दुसरीकडे तुनिशाच्या आत्महत्येला तिची आईच जबाबदार आहे असा आरोप शीजांच्या कुटुंबियांनी केला. त्यामुळे यावरून तुनिशा आणि शीजांच्या कुटुंबियांमध्ये थेट आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. तुनिशाची आईच तुनिशाच्या आयुष्यातली विलन. तुनिशावर ऍक्टिंगसाठी वनिता शर्मांची जबरदस्ती. शिजान तुनिशा ब्रेकअपसाठी आईच आग्रही. शिजानच्या कुटुंबियांचा वनिता शर्मांवर आरोप. तुनिशाचं आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचं होत चाललंय. शिजानच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेऊन तुनिशाची आई वनिता यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. वनिता यांच्याकडून तुनिशाला कधीच प्रेम मिळालं नसल्याचा आरोप शिजानच्या कुटुंबानं केला. शिजानला वनिता यांच्याकडून मातृप्रेम मिळालं नाही. वनिता यांनी तुनिशावर अनेक अल्बममध्ये काम करण्यासाठी जबरदस्ती केली असा आरोपही त्यांनी केलाय. उनका सगा भाई छोटा ऑटिस्टिक है. उन्होंने उनकी माताजी से अनुरोध किया कि प्लीज आप अपनी बेटी के साथ समय बिताइए, आप प्लीज अपनी बेटी के साथ रहिए, उसे अकेला मत छोड़िए, उसको आपकी जरूरत है. उनकी बेटी को उनके माँ का प्यार कभी नहीं मिला है. अगर उनकी परिवार से, उनकी माताजी से तुनिशा को वो प्यार मिला रहता तो वो प्यार बाहर नहीं ढूंढती. शिजाननं कधीही ड्रग्ज घेतले नसल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केलाय. शिजान आणि तुनिशा हे सिरियस रिलेशनशिप मध्ये होते. वनिता यांनाच रिलेशनशिप नको होतं. तुनिशा गेल्या 6 महिन्यांपासून शिजानच्या कुटुंबाच्या संपर्कात होती आणि ती आनंदी होती असा दावाही शिजान यांच्या कुटुंबानं केलाय. मेरे फोन पे मिस्ड कॉल्स हैं, बैक टू बैक कॉल. मतलब उठाया, हाँ जी मम्मा, हाँ टुन्नू खाना खा लिया, हाँ जी मम्मा, अच्छा मैं अभी सोने के लिए लेटी हूँ, कट टू वापस फोन. वो इतने फोन करती थी कि तुनिशा फोन फेंक दिया करती थी अपना. ये मेरे सामने हुआ है, ये पूरी यूनिट के साथ होता था क्योंकि वो यूनिट में भी सबको फोन लगाया करती थी. तुनिशाच्या आईकडून झालेल्या आरोपांसंदर्भात कोणतंही उत्तर आलेलं नाही. पण शिजानच्या कुटुंबानं केलेल्या आरोपांमुळे वनिता शर्मा आणि तुनिशातल्या नातेसंबंधाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले. वसईहून विजय देसाईसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
एकीकडे अवघं जग नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करत असताना राजधानी नवी दिल्लीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. एका तरुणीचा नवीन वर्षाच्या कोलाहलात आर्त स्वर कोणालाच ऐकू आला नाही. एका तरुणीला वाहनाखाली 4 ते 5 किलोमीटरपर्यंत फरफटत नेण्यात आल्याचं समोर आलंय. दिल्ली पोलिसांनी जेरबंद केलेले हेच ते नराधम ज्यांनी एका निष्पाप तरुणीचा बळी घेतलाय. आरोपींनी त्या तरुणीला आपल्या वाहनाखाली 4 किलोमीटर पर्यंत फरफटत नेलं. दिल्लीच्या रस्त्यांवर कडाक्याच्या थंडीत ती निष्पाप तरुणी जीवाच्या आकांतानं मदतीचा धावा करत होती. वेदनेनं विफळत होती. तिचं शरीर अक्षरशः सोलून निघालं होतं. पण या सैतानांना तिची जराही दया आली नाही. या प्रकरणी तरुणीच्या आईनं आरोपींवर गंभीर आरोप केले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ती तरुणी कारमध्ये बसल्याचे कोणतेही पुरावे आढळून आलेले नाही. दरम्यान त्या घटनेचा एक सीसीटीव्हीही समोर आलाय. आरोपींची कार सुलतानपुरीच्या कंझावला या मार्गावरून जात असल्याचं त्यामध्ये आढळून आलंय. एका वळणावर वाहनाचा वेग कमी असल्याचं पाहायला मिळतंय. तसंच आरोपींचं वाहन तिथून जात असताना रस्त्याच्या कडेला असलेला एक कुत्रा कारवर भुंकत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालंय. 1 जानेवारीच्या पहाटे 2:15 वाजता ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. त्यावेळी ती तरुणी त्या कार खाली फरफटत असल्याचा आरोप आहे. काफी चोट लगी है, वो घसीटते चली गई कई किलोमीटर तक. ये वजह थी कितने किलोमीटर घसीटते गई है लड़की, सीसीटीवी में दिख रहा है सर. जो बॉडी की पोजीशन रही है उसमें बैक पोर्शन ही डैमेज्ड है और इतना डैमेज्ड है जिसमें रिब्स भी एक्सपोज हो गई है. ये साइंटिफिक एविडेंस में फॉरेंसिक टीम के एग्जामिनेशन में बात आएगी कि ड्रैगिंग के दौरान महिला की पोजीशन क्या रही होगी और किस तरह से उनको चोट आई. याच दरम्यान त्या घटनेचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. रात्री 2 वाजण्याच्या सुमाराला अपघात स्थळापासून 100 मीटर अंतरावर एक कार उभी असल्याचं पाहायला मिळतंय. ती कार बराच काळ तिथं उभी होती. त्यानंतर डिपर देऊन ती कार तिथून निघून गेली. पण आता या घटनेविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले. जर ती घटना पहाटे 3 वाजता घडली तर रात्री 2 वाजता आरोपींची कार घटनास्थळापासून काही अंतरावर का उभी होती? पोलिसांना पहाटे 3:24 याविषयी माहिती मिळाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या वेळी कारमध्ये 5 जण होते. या प्रकरणी पोलिसांनी सगळ्या आरोपींना बेड्या ठोकल्यात. तसंच आरोपींविरोधात कलम 304 अर्थात सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल झालाय. हा आरोप सिद्ध झाल्यास आरोपींना 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. निर्दयीपेक्षाही वाईट शब्द काय असू शकतो तोच यांच्याकरता वापरला पाहिजे. दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात आणखीन एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.